महसूल अधिकारी कार्यालयामध्ये 5 आदिवासींनी विष प्यायल्याची घटना घडलेली आहे। महसूल प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं। सिमेंट कंपनीमध्ये घेतलेल्या जमिनीचा मोबदला दिला नाही असा आरोप या सगळ्यांनी केला। अनेक वर्षापासून आदिवासी बांधव याबाबत लढा देत आहेत। प्रकरणाला महसूल प्रशासन आणि माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार असल्याचा आरोप आहे। आदिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय। ज्यांच्या जमिनी खोदून टाकल्या, ज्यांच्या जमिनी क्षेत्राच्या आतमध्ये आहे, उत्खनन झालं, या लोकांना एक नवीन पैसा दिला नाही, त्यांचं शोषण झालं, त्यांना या वेदना असह्य झाल्यामुळे आणि बर्बाद झालो या भावनेतून त्यांनी आज जी घटना घडवली आहे त्याला खरं तर प्रशासनातील महसूल विभाग आणि खास करून माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार आहे। याबद्दलचा ठोस निर्णय घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। ते काल जे घडलेलं प्रकरण आहे अतिशय गंभीर आहे, चुकीचं आहे, तसं होता कामा नये। त्यामुळे त्या पाचही कुटुंबाला तलांडे, कुर्मेते, आद्राम, 2 बहिणी आमच्या, त्यांना भेटलो। त्यांना 100% या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय जाणार, पूर्ण आढावा घेणार आणि जे वास्तविकता आहे वास्तविकता शोधून 100% त्यांना न्याय देईल। त्याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही, न्याय मिळेल। याबाबत आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी अनवर शेख आपल्याला आणखी तपशील देतात। अनवर, नक्कीच चंद्रपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की आदिवासी कुलामांना आपल्या न्याय मिळवण्यासाठी चक्क महसूल कार्यालयामध्ये वीज प्रशासन करून आत्महत्या करण्याचा वेळ आली आहे। आपण बघितलं तर 1984-85 मध्ये एकूण 1493 हेक्टर जमिनीपैकी खाजगी आदिवासींची 63.62 हेक्टर जमीन हे भाडेतत्वावर देण्यात आली होती। 1981 मध्ये 20 वर्षाच्या लीजवर जिल्हाधिकारी यांनी माणिकगड कंपनीला ही जमीन दिली। मात्र बांबेजोरी गावातील सर्वे नंबर 44, 45, 46, 47 आणि 48 च्या जमिनीची लीज व कोणताही करार नसताना माणिकगड अल्ट्राटेक या कंपनीने आदिवासी कोलामांच्या जमिनीवर माती व दगडाचे ढिगाळे उभे करून आदिवासींना शेती करण्यापासून बाधित ठेवले। ही बाब सन 2007 मध्ये महसूल प्रशासनाला आदिवासींनी त्यांच्या लक्षात आणून दिली। मात्र आजपर्यंत महसूल प्रशासनाने या आदिवासी लोकांचं ऐकून घेतले नाही। जी अनवर, तुम्हाला आणि इतरही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद। या बातम्यांचा तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी।